नमस्कार. आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस चॅनलमध्ये तुमचं सहर्षी स्वागत आहे. मी धन्यकुमार लांडे, ऊस मार्गदर्शक. आज आपण बुडपाला कधी आणि केव्हा काढणं महत्त्वाचं आहे आणि किती काढला पाहिजे, कसा काढला पाहिजे याची परिपूर्ण माहिती देणार आहे. त्याआधी शेतकरी बंधूंनो एक महत्त्वाची सूचना. आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढं तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जाशील तेवढी चांगली माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवण्यासाठी प्रत्येक ब्लॉगमध्ये येणार आहे. तर चला आज चालू करू. बुडपाला हा म्हणजे वाळलेला पाला, जे सरासरी आडसाली किंवा लेट आडसालीमध्ये ऊस लागण केली जाते आणि त्या लागणीचे जे बुडपाला काढला जातो, तो बुडपाला काढण्याचे जे दिवस आहेत, शक्यतो थंडी जेव्हा कमी होते, थंडी कमी होण्याच्या मार्गावर असते, त्यावेळी बुडपाला काढणं फार गरजेचं आहे. म्हणजे सरासरी 15 फेब्रुवारीच्या पुढे, 15 फेब्रुवारीच्या आत बुडपाला काढणं म्हणजे जरा धोक्याचं समजलं जातं किंवा माझ्या निदर्शनात अशा पद्धतीनं आलं आहे की सुरुवातीला जर जानेवारीमध्ये जर आपण बुडपाला काढला, डिसेंबर जानेवारीमध्ये, तर तेव्हा थंडीचं प्रमाण जास्त असतं आणि थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं मातीमध्ये ओलावा, पाणी पाजल्यानंतर ओलाव्याचं प्रमाण वाढतं आणि ओलाव्याचं प्रमाण वाढल्यानंतर आणि जर समजा आपण बुडपाला जर काढून घेतला असला आणि जमिनीवर आच्छादन केलं असेल तर त्याच्यामध्ये थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं, मातीमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं रूट ब्लॉक सिस्टीममध्ये जाऊ शकतात आणि रूट ब्लॉकमध्ये गेल्यामुळं ऊसाची उंची वाढत नाही, ऊसावर पिवळेपणा यायला चालू होतो, हिरवेपणा लवकर येत नाही आणि ऊसावर पिवळेपणा आल्यामुळं ऊसाची वाढ थांबली जाते. तर शक्यतो 14 फेब्रुवारीनंतर बुडपाला काढावा. बुडपाला काढतेवेळी जे घ्यायची जी काळजी आहे ती काळजी काय, तर बुडपाला काढताना जो आपल्याला वाळलेला पाला आहे, जो बुडातला वाळलेला जो पाला आहे, तोच पाला बुडपाल्यामध्ये काढायचा. जो पूर्णपणे सुकून गेलेला पाला आणि बुडातला पूर्णपणे असा सुकलेला पाला पूर्ण रिकामा करून घ्यायचा. याच्यामुळं फायदा काय होतो की बुडातला पूर्ण पाला जर काढून घेतल्यामुळं, वाळलेला पाला काढून घेतल्यामुळं त्याच्याबरोबर जे खराब झालेले किंवा जाड नसलेले कोंब आहेत ते त्याच्याबरोबर मरकट जो ऊस आहे तो निघून जातो. तो निघून गेल्यामुळं बाकीच्या ऊसासनी जाडीमध्ये फरक पडतो, त्यांच्या पेऱ्याच्या लांबीमध्ये फरक पडतो आणि ऊसाच्या टोटऱ्यामध्ये फरक पडल्यामुळं ऊसाच्या पानाची रुंदी वाढायला चालू होते. हा एक दुसरा फायदा होतो. बुडपाला काढतेवेळी अजून एक शेतकरी बंधूंनो, सगळ्यात मेन महत्त्वाचा एक विषय आहे की बुडपाला काढतेवेळी एकाड एक सरीच पाला असावा. बुडपाला एकाड एक सरी करावा, म्हणजे दोन्ही सरीतला ऊस एका सरीतच घ्यावा. दोन्ही भोंड्याचा ऊसाचा पाला एका सरीतच घ्यावा. याचं कारण म्हणजे बुडपाला जर आपण एका सरीत टाकल्यानंतर एक सरी उपसा प्रणालीवर राहते आणि एक सरी आच्छादन खाली राहते किंवा डायरेक्ट सूर्यकिरणाचे डायरेक्ट सूर्यकिरण जे ऊसाच्या तळाला जे पडतात, ते तळाला जर मातीवर न डायरेक्ट पडता पाल्यावर पडल्यामुळं ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीनं होत नाही, निरोगी वाढ होत नाही. निरोगी न वाढ झाल्यामुळं ऊसाचं जे उत्पन्न आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळत नाही. त्याच्यामुळे बुडपाला शक्यतो एकाड एक सरी असावा. एकाड एक सरी असल्यामुळं फायदेशीर गोष्ट अशी होते की एका सरीचं वापसा प्रणाली चांगल्या पद्धतीने येते आणि दुसऱ्या सरीमध्ये ओलावा चांगला टिकून राहतो. त्याच्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा ताण जरी बसला तर फायदेशीर गोष्ट राहते आणि एका सरी फायदेशीर गोष्ट राहते. बुडपाला हा एका सरीवर आच्छादन चांगल्या पद्धतीनं करावं. दुसरा विषय, बुडपाला काढल्यानंतर ऊसाची जाडी जशी वाढते तशी ऊसाच्या किडीचं नियंत्रण बी चांगल्या पद्धतीनं राहतं. पायरिल्यासारखी जी कीड आहे ती पायरिल्यासारखी कीड, त्याच्याबरोबर आपला मावासारखा म्हणजे माव्यासारखा जो रोग आहे, जो सरीतनं चांगल्या पद्धतीनं वाढत असतो किंवा खालच्या बाजूनं जो वाढत असतो, तो चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात येतो आणि ऊसामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते. बुडपाला काढल्यानंतर जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाची जी कमतरता असते किंवा 6 महिन्यानंतर सेंद्रिय पदार्थ कमी पडत असतात पिकाला चांगल्या डेव्हलपमेंटसाठी, ते बुडपाल्याचे जे कुजल्यानंतर त्याचा शेवटच्या स्टेजमध्ये ऊसाला ज्यावेळी गरज असते सेंद्रिय घटकांची, ते चांगल्या पद्धतीनं उपलब्ध व्हायला चालू होतात पाला कुजल्यामुळं आणि उपलब्ध झाल्यामुळे पिकाची वाढ आणि निरोगी राहायला चालू होते. दुसरा सगळ्यात मोठा म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी बुडपाला काढल्यानंतर
बुडपाला काढताना शक्यतो शेतकरी बंधूंनो, जे पाला आहे वाळलेलाच पाला काढायचा. हिरवा टोपण अजिबात सुद्धा एकाच सुद्धा काढायचं नाही. अर्धा वाळलेलं सुद्धा पान काढायचं नसतं, कारण याचा सगळ्यात मोठा विषय या कांडीशी अटॅचमेंट असते. या कांडीशी अटॅचमेंट असल्यामुळे याच्यातले जे अन्नद्रव्य तयार झालेले आहेत ते या कांडीला चांगल्या पद्धतीने मिळतात आणि ते चांगल्या पद्धतीनं अन्नद्रव्य मिळाल्यामुळं ही कांडी चांगल्या पद्धतीनं पक्वतेकडे जाते. तर हे कांडीवर्गीय पीक असल्यामुळं जोपर्यंत हो पाला वाढत नाही व वाळत नाही तोपर्यंत ह्या कांडीचं लाईफ संपत नाही. ह्या कांडीचं लाईफ संपण्यासाठी हो पाला वाळायला लागतो. हो पाला वाळल्यानंतर या कांडीचं लाईफ संपतं आणि ती कांडी तिथंच तेवढी स्थिर राहते. त्याच्यामुळे शक्यतो हिरवी पानं काढायची नाही. निरोगी ऊस वाढण्यासाठी शक्यतो 9 ते 12 पानं चांगल्या पद्धतीनं ऊसाला असतात आणि निरोगी ऊस वाढत असतो त्या पद्धतीनं. त्याच्यामुळे हिरवा पाला हा वैरणीसाठी किंवा बुडपाला काढत असताना हा बी पाला निम्मा अर्धा वाळला आहे, हा बी पाला काढला पाहिजे. अशा पद्धतीनं कुठलाही प्रयोग शेतकरी बंधूंनो तुम्ही करू नका. कारण चांगल्या ऊसाची वाढ आणि चांगल्या पद्धतीनं उत्पादन जर काढायचं असेल तर वाळलेलाच पाला आणि जो सुकलेला पाला आहे तोच तेवढा बुडपाल्यामध्ये काढायचा असतो. तर ही माहिती तुम्हाला चांगली आवडली असेल. अशाच पद्धतीनं तुम्हाला माहिती प्रत्येक वेळी जर पाहिजे असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट आणि त्याच्याचबरोबर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.